जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती रखडणार आहे का, व्हायरल होत असलेलं जे पत्र आहे त्या पत्राचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे, इथून पुढची जी काही शिक्षक भरती आहे ती कशा प्रकारे पार पडली जाऊ शकते, जाहिरात आपल्याला कधीपर्यंत पाहायला मिळू शकते, संच मान्यतेची जी फायनल अपडेट आहे ती एक्झॅक्टली काय आहे, त्यातल्या त्यात समायोजन असेल, बिंदू नामावली असेल, या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच 2.0, जी की नुकतीच 1 एप्रिल पासून आपण सुरू केलेली आहे। या बॅच मध्ये टीईटीचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सर्व विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर आहेत। लाईव्ह लेक्चर मिस झालं रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पाहता येणार आहे, पीडीएफ नोट्स आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे, त्यातल्या त्यात 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 2013 ते 2025 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचं व्हिडिओ स्पष्टीकरण, त्यातल्या त्यात टेस्ट सिरीज आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सीटीईटी ची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच अगदी मोफत। असं सगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली ही गुरुजी बॅच आहे। ही बॅच तुम्हाला जर का जॉईन करायची असेल तर आपण प्ले स्टोर वरून मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्या आणि आज आता ताबडतोब टीईटीच्या तयारीला लागा। चला, पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो मित्रांनो या ठिकाणी की एक्झॅक्टली ते जे पत्र आहे जे की व्हायरल होत आहे ते पत्र नेमकं काय आहे। तर बघा, या ठिकाणी जे गोविंद मोहन आहेत, जे की IAS आहेत, जे की होम सेक्रेटरी आहेत भारत सरकारचे, यांच्या वतीने 11 मार्च रोजी या ठिकाणी निर्गमित झालेलं एक पत्र आहे। आणि हे जे पत्र आहे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे सर्व चीफ सेक्रेटरी यांना इश्यू करण्यात आलेलं आहे। प्रत्येक राज्याला हे लागू आहे। आता हे पत्र रिअल आहे का, तर होय, याच्या संदर्भामध्ये आपण जेवढी चौकशी केली, जेवढी इन्क्वायरी केली, तर हे पत्र जे आहे ऑथेंटिक आहे। हे पत्र देण्यात आलेलं आहे जे काही सेन्सस 2027 होणार आहे, म्हणजे जनगणना होणार आहे या वर्षामध्ये, पुढच्या वर्षामध्ये। कारण जनगणनेचं काम हे सोपं नाहीये, राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते काम बऱ्याच दिवसापर्यंत चालणार आहे। तर या कामाकरिता जे आहे कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने काम या ठिकाणी करायचं आहे त्या संदर्भामध्ये चीफ सेक्रेटरी यांना लिहिलेलं हे पत्र आहे। या पत्रामध्ये पहिला टप्पा कसा असेल, दुसरा टप्पा कसा असेल ते त्यांनी या ठिकाणी सांगितले, परंतु आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाहीये। आपल्यासाठी एक जो 3rd नंबरचा या ठिकाणी जे आहे एक कॉलम आहे, एक पॅसेज आहे, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे कोणते कर्मचारी या सेन्ससच्या कामासाठी, जनगणनेच्या कामासाठी या ठिकाणी काम करणार आहे त्यांना येणाऱ्या 31 मार्च 2027 पर्यंत ट्रान्सफर करण्यात येऊ नये, त्यांना जे आहे त्याच पदावरती त्याच ठिकाणी जे आहे अबाधित ठेवण्यात यावं, अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी मोहन साहेबांनी दिलेले आहेत। आता यावरून जे आहे बऱ्याच प्रमाणावरती या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं आहे। सोशल मीडियावरती मी बऱ्याच गोष्टी बघितल्या, त्यातल्या त्यात 1-2 आपले महाशयांचे मी व्हिडिओज देखील या संदर्भामध्ये पाहिलेले आहे की एक्झॅक्टली आता काय होऊ शकतं वगैरे वगैरे गोष्टी। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल सर हे सेन्सस आहे, मग आपली शिक्षक भरती, या दोघांचा नेमका संबंध काय आहे, तर लक्षात घ्या, सध्या जे आहे आपण पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि शिक्षक भरतीचे काही टप्पे आहेत। त्या टप्प्यांपैकी तुम्हाला जर का मी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तर पहिला टप्पा या ठिकाणी मित्रांनो आहे परीक्षा। ही परीक्षा कोणती, टेटची परीक्षा। त्यानंतरचा टप्पा आपण म्हणूया निकाल, त्याच परीक्षेचा या ठिकाणी निकाल। त्यानंतरचा जर आपण टप्पा बघितला तर ती आहे नोंदणी, ठीक आहे, ही नोंदणी आहे। त्यानंतरचा जर आपण या ठिकाणी आणखी टप्पा बघितला तर तो टप्पा आहे संच मान्यता, शाळेची संच मान्यता, ठीक आहे। त्यानंतर जे आहे
आपण असं म्हणूया समायोजन. समायोजन समायोजनाच्या नंतरचा एक महत्वाचा टप्पा मित्रांनो या ठिकाणी आहे, तो म्हणजे बिंदू नामावलीचा. बिंदू नामावलीचा. त्यानंतर बिंदू नामावली झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे जाहिरात. ठीक आहे, जाहिरात. आता जाहिरातीपर्यंतच आपण या ठिकाणी सध्या तरी बोलूया. बघा, आता यापैकी परीक्षा झालेली आहे. परीक्षा झाल्यानंतर 2-2.5 महिन्यानं निकाल लागलाय. निकाल लागल्याच्या नंतर कित्येक महिन्यांच्या नंतर नोंदणी झालेली आहे. 3 टप्पे कंप्लीट झालेले आहे. आता जर आपण चौथ्या टप्प्याकडे गेलो या ठिकाणी संच मान्यतेच्या, तर संच मान्यता जी आहे 99% या ठिकाणी कंप्लीट आहे. काही ठिकाणावरचे जे थोडक्यामध्ये या ठिकाणी त्रुट्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण सध्या आहोत या ठिकाणी या टप्प्यावर, संच मान्यतेच्या टप्प्यावर. ही जवळपास आता पूर्ण झालेली आहे. संच मान्यता झाल्याच्या नंतर महत्वाचा टप्पा असणार आहे समायोजनाचा. आता समायोजनाच्या टप्प्यावरतीच या ठिकाणी जे आहे आता जनगणनेचा टप्पा येऊन ठेपलेला आहे. आता दोघांचा काय संबंध काय ते लक्षात घ्या थोडक्यामध्ये. ठीक आहे, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही आज उगवलेलं नाहीयेत. 2017 पासून आपण काम करतोय. तुम्हाला जे आहे बरं वाटावं म्हणून मी काही बोलत नाही. बरं बोलण्यापेक्षा मी खरं बोलण्यावरती नेहमी भर दिलेला आहे. ऑथेंटिसिटी जपण्याचा मी कायमस्वरूपी प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, जे की रियालिटीमध्ये घडू शकतात किंवा घडतात किंवा ती रियालिटी आहे. ठीक आहे, तुम्हा लोकांना या ठिकाणी थोडंसं गोड वाटावं म्हणून मी काही गोड बातम्या देत नाही. ज्या गोष्टी आहे ते आहे. आणि तुम्ही काय याचा दूधखोळी मुलं नाही आहेत छोटी छोटी. तुम्ही सुज्ञ आहात, डीएड केलंय, बीएड केलंय, माझ्यापेक्षा कितीतरी डिग्र्या तुमच्याकडे जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजूतदार आहात. तुम्ही या गोष्टी ज्या आहे पर्सनल लेवलला जाऊन या ठिकाणी चेक करू शकता, क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता. ठीक आहे, मी ज्या गोष्टी बोलतोय त्या बाबतीमध्ये तुमची जी मतं असतील ना ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करा. ठीक, चला आता आहोत आपण समायोजनाच्या मुद्द्यावर. समायोजनाचा मुद्दा नेमका काय आहे की ज्या शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरला त्याला कुठल्या तरी शाळेमध्ये या ठिकाणी समायोजन करण्यात यावं. आणि त्या संदर्भामध्ये पत्र देखील या ठिकाणी बऱ्याच जिल्हा परिषदांचे निघालेले आहे. परंतु ग्राउंड रियालिटी हे आहे की समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होताना आपल्याला दिसत नाहीये. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जे आहे समायोजनाचे पत्र इश्यू झाले, परंतु नंतर जे आहे रिवोक करण्यात आले, त्याला जे आहे परत रद्द करण्यात आलेलं आहे. बरेचसे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत. समायोजन म्हणजे एवढं काही साधा खेळ नाही. जेव्हा तुम्ही लोक या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये ना सेवेमध्ये याल ना, कोणत्याही सेवेमध्ये, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की समायोजन नेमकं काय भानगड आहे. बोलतो आपण तेवढं सोपं नसतं रे. बऱ्याच क्लिष्ट बाबी असतात. ठीक आहे, मी त्या क्लिष्ट बाबीकडे तुम्हाला घेऊन जात नाहीये, घेऊन जाणार नाही. मग हे समायोजन समजा एक आता सेन्ससच्या ड्युट्या पण आलेल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्याची सेन्ससची ड्युटी आली आहे, समजा आता मला काय सांगायचं ते लक्षात घ्या. ज्या कर्मचाऱ्याची सेन्ससची ड्युटी आलेली आहे त्यांना आता या ठिकाणी जे आहे पत्रान्वये सांगण्यात आलेलं आहे त्यांचं ट्रान्सफर करण्यात येऊ नये, त्यांना जे आहे कुठे दुसरीकडे हलवू नये. मग अशा कंडिशनमध्ये या टप्प्यावरती आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. मे बी पॉसिबल आहे, मे बी या ठिकाणी शासन मधला मार्ग काढेल, ते मला सांगता येणार नाही. परंतु या टप्प्यावरती जे आहे अडचणी आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे बिंदू नामावलीचा. आता हा टप्पा झाल्याशिवाय बिंदू नामावली होणं कदापि शक्य नाही. ठीक आहे, कारण समायोजन तर होऊ द्यावं लागेल ना. समायोजन झाल्याच्या नंतर किती जागा रिक्त आहे, आपल्याकडे किती पदं आहेत, मग ती कोणत्या कोणत्या कॅटेगरीची काम करतायत, कोणत्या कोणत्या वर्गावर काम करतायत, कोणत्या माध्यमावर काम करतायत, या सगळ्या बाबी आपल्याला कळायला पाहिजे. त्याचा डेटा असला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बिंदू नामावलीसाठी जाऊया मावककडे. मग या टप्प्याला अडचण आली तर हा टप्पा अडचणीत येतो. आणि हा टप्पा जोपर्यंत येणार नाही ही गोष्ट तर कदापि होणार नाही, शक्यच नाही ना. मग काय आहे की या सेन्सस जो आहे थोडासा घोळ आपल्यासाठी घालू शकतो. परंतु यामध्ये एक मार्ग असा देखील असू शकेल, मे बी जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी जास्त नॉलेज आहे, तर ते जे काही 80% पद भरती करतात, तर राहिलेली जी 20% पदं आहेत त्या पदांमध्ये समायोजनाचं काहीतरी सिस्टीम जुगाड बसू शकतो का, ते विचार करू शकते. ते त्यांच्या लेवलला त्यांची इच्छा असेल तर.
परंतु सध्या तरी जे आहे समायोजनाला थोड्याफार प्रमाणावरती अडचण या ठिकाणी येऊ शकते. कारण आता मी स्वतः जे आहे या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये काम करतोय, इथे समायोजनाचा प्रश्न फार मोठा गंभीर झालेला आहे. बाजूला नांदेड आहे, इथे छत्रपती संभाजीनगर आहे, इकडच्या साईडला जालना आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये समायोजनाचा प्रश्न अतिशय भीषण परिस्थिती निर्माण करून बसलेला आहे. ठीक आहे, ते मी एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल की नेमकं काय कॉम्प्लिकेशन्स असतात. आणि लक्षात घ्या, समायोजनामध्ये ते शिक्षक आहे ज्यांना लाखो रुपये पगार आहेत. ते काय आपल्यासारखे विद्यार्थी नाहीयेत की डोनेशन जमा करा आणि मग त्यासाठी लढा. ते एका आवाजावरती या ठिकाणी करोडो रुपये जमा करू शकतात, है ना. मला जे सांगायचं ते लक्षात घ्या, तुम्हाला काय सांगायचं है ना. याचिका बिचिका काय टाकायचे ते त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते सक्षम असतात. म्हणून या गोष्टीसाठी आपल्याला थोडंसं या ठिकाणी वेट अँड वॉच करावं लागू शकतं. हे गंभीर बाब आहे. तरी शासनाची जर का मानसिकता असेल की ठीक आहे आपल्याला काहीतरी जे आहे मधला मार्ग काढून या ठिकाणी भरतीची प्रक्रिया पार पाडायची आहे, तर तो हा मुद्दा या ठिकाणी स्किप करून जे आहे समायोजनामध्ये उदाहरणार्थ 3000 शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त ठरक असतील, तर या 3000 शिक्षकांची जी जागा आहे ती थोडीशी रिझर्व्ह ठेवून बाकीच्या जागांसाठी या ठिकाणी बिंदू नामावली करण्याचा आदेश देऊ शकतील. आणि लक्षात घ्या, अजूनही बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये जर का आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला, ही रियालिटी आहे. ठीक आहे, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा. आपल्या विभागामध्ये मावकचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन इन्क्वायरी करा. तुमच्या लक्षात येईल बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आस्थापनांमध्ये उदासीनता आपल्याला पाहायला मिळते आहे याच्या संदर्भामध्ये. त्यांना जर का आपण जाब विचारला एखाद्या जिल्हा परिषद, ते म्हणते आमची संच मान्यता बाकी आहे, आमचं समायोजन बाकी आहे, मग आम्ही बिंदू नामावली कुठून करणार आहोत. अशी त्यांची जी आहे कारणांची भली मोठी यादी असते. मग इथून पुढची प्रक्रिया काय असेल, तर समायोजन याला स्किप जरी केलं त्यानंतर बिंदू नामावली चेक करणे. बिंदू नामावलीसाठी बराचसा कालावधी जातो, बराच कालावधी जातो. ठीक आहे, याला जर आपण म्हटलं 15 दिवस तर तेवढेही लागू शकतील, महिना म्हटलं तरी देखील लागू शकेल, 2 महिने लागू शकतात. कारण याच्या पूर्वी 2022चा जर अनुभव घेतला 2-2 महिने त्याला बिंदू नामावलीला लागलेले. ठीक आहे, ते आता मावककडे किती लोड आहे कामाचा त्याच्यावर ते सगळं डिपेंड करतं. ही गोष्ट झाल्याच्या नंतर मग आपल्याला जे आहे एक्झॅक्टली जेवढी पदं आहेत तेवढ्या पदांची जी 80% पदभरती आहे त्यासाठी जाहिरात पाहायला मिळेल. मग आता लक्षात घ्या की याला आणखीनही बराचसा कालावधी आपल्याला लागू शकतं. हे माझा पर्सनल अंदाज आहे. ठीक आहे, हा आता जर समजा उद्याच्याला जरी जाहिरात आली तर आपण सेलिब्रेट करूया, है ना, फटाके फोडून आपण सेलिब्रेट करूया. परंतु तसं होऊ शकेल का, कारण आपल्याला टेक्निकल गोष्टींमधून जावं लागणार आहे ना. मी परत एकदा तीच गोष्ट सांगतो की तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी काही बोलत नाहीये, मी जे खरं आहे ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जे आहे पूर्णतः निराश करणं किंवा तुम्हाला नैराश्याच्या खाईमध्ये ढकलून देणं, अजिबात नाहीये. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. भरती लवकरच होणार आहे, परंतु जे तुम्हाला अपेक्षा आहे की यार ठीक आहे 15 जूनला मी शाळेतच राहील, तसं होताना मला दिसत नाही. ते थोडंसं या ठिकाणी डिले निश्चितपणाने होऊ शकतं, असं तरी सध्या जे काही सर्कमस्टन्सेस आहे त्यावरून लक्षात येतं. आता त्याच्यानंतरच आपल्याला लक्षात येईल. बघा, ही जी जेव्हा जोपर्यंत प्रक्रिया होत नाही ना समायोजनाची, कोणीही सांगू शकणार नाही की किती पदं येतील. लक्षात घ्या, आता कोणी सोशल मीडियाला सांगत असेल एवढे तेवढे तेवढे, तर मग तो आपला खरात बाबा असेल मला असं वाटतं, भविष्य सांगणारा आणि त्याचा फायदा घेणारा. ठीक आहे, मला जास्त खोलात बोलायची गरज नाहीये. खुद्द आयुक्त महोदय देखील सांगू शकत नाहीये की एक्झॅक्टली किती पदं येणार आहे, कारण समायोजनच नाही ना, समायोजन नाही. जोपर्यंत समायोजनाची प्रक्रिया होणार नाही तोपर्यंत कोणीही सांगू शकणार नाही. त्यामुळे वेट अँड वॉच करा. आपल्या परीनं जर का आपल्याला प्रयत्न करता येत असेल की शिक्षक भरतीमधले जे काही छोटे मोठे अडथळे असतात ते छोटे मोठे अडथळे या ठिकाणी दूर व्हायला पाहिजे, तर ते करण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करता येत असेल निश्चितपणाने करा, निश्चितपणाने करा. त्याचा आपल्याला या ठिकाणी फायदा होईल. प्रिफरन्सेसचा विषय असेल तो या ठिकाणी अभ्यासा. आणखीन जर का तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भामध्ये, या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, तर आपण खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. मी माझ्या परीने प्रत्येक व्हिडिओला जे आहे प्रत्येक कमेंटला उत्तर देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेन.